या ठिकाणी पुन्हा साहित्य आणि पंचायती आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं भजन भक्तिगीत या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर आता जवळपास मी म्हटल्याचं सुरू करू, मी सांगितलं सुरू करा, कारण आपल्याला या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या गावचे अत्यंत जुने माझे मार्गदर्शक आणि त्यांचा आणि माझं स्नेह एवढ्यासाठी आहे की त्यांच्याही गळ्यामध्ये माळ आहे, माझ्याही गळ्यामध्ये माळ आहे। दोघंही वारकरी संप्रदायाचे पायी आहोत असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्मारामजी वंजे पाटील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे परम मित्र ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी दत्त मंदिराच्या ठिकाणी आलोय, आज मुद्दाम ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते आदरणीय साठे गुरुजी, ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं ते माधवरावजी गुरुजी, त्यांच्या बाजूला असलेले सर आणि उपस्थित या ठिकाणी गायक गायिका पांचालजी वैजेजी आणि आपण उपस्थित सर्व बंधू भगिनी। आज या ठिकाणी कुसुमताईंच्या 5व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की चंद्रकांतजींना संगीताची अत्यंत आवड आहे। मी बघत होतो की आपल्याच पत्नीचा कार्यक्रम आहे, आपण संयोजक आहोत, तरी परंतु संयोजक असताना खुर्चीवर कुठेतरी बसावं असा विचार त्यांनी न करता आपल्या हातामध्ये वाद्य घेऊन या ठिकाणी या संगीताला ते साथ देत होते। असा अत्यंत मनानं संवेदनशील असलेले व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांतजी आहे। संगीतावर प्रेम करणारी माणसं ही मनाला अत्यंत रसिक असतात, मोकळे असतात आणि अशा या चंद्रकांतजींच्या सौभाग्यवती च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो। त्यांचे चिरंजीव माझे विद्यानिकेतनचे विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटलं की गुरुजींना आपण आपल्या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवावं आणि त्या निमित्तानं माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं। ते प्रदीपजी, अविनाशजी आणि त्यांच्या भगिनी मनीषाजी यांना आपली आई गमवावी लागलेली आहे। मित्रांनो, आई आपल्या आयुष्यामध्ये गमावणं याच्या इतकं जगात कोणतंच मोठं दुःख नाही। ज्या मंदिरामध्ये आपण बसलोय ते कुणाचं मंदिर आहे? हनुमानाचं मंदिर। आणि या हनुमानाला या जगामध्ये सर्वश्रेष्ठ बनवण्याचं काम कोण केलं? त्यांच्या आईने केलं। मी म्हणत नाही, संतांनी सांगितलं, अंजनीची तपासाठी महारुद्र आले होते आणि त्या अंजनीचं आणि त्या हनुमंतरायाचं वर्णन करताना तुकाराम महाराजांसारखे म्हणाले की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मत दावाया शुभता, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्ती याच्या वाटा मत दावाया शुभता। आता किती वर्णन या हनुमंतरायाचं केलं। या हनुमंतरायांना हनुमंतराय बनवण्याचं काम जर कोण केलं असेल तर माझ्या मायावा तुमच्यासारख्या त्यांच्या अंजनी नावाच्या आई। मला जर कोणी विचारलं या जगामध्ये किती देव आहेत, या जगामध्ये किती देव आहेत म्हणून, तुम्हाला सुद्धा मी विचारेन की हिंदू धर्मानं वजे पडून किती देव मानले हो? पटकन सांगा। बऱ्याच वेळेला आपण सांगतो 33 कोटी म्हणून, पण आता या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इंटरनेटच्या युगामध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं हिंदू धर्माने किती देव मानले म्हणून तर 33 कोटी म्हणू नका, कारण हे शिकलेले पोरं म्हणतील एवढे कुठे देव असतात का? तुम्ही असं सांगितलं पाहिजे आता की आमच्या हिंदू धर्मानं ताते गुरुजी उपनिषदांच्या मध्ये सांगितलं 5000 वर्षापूर्वी किती देव सांगितली? 5 देव। कोणती 5 देव सांगितले हिंदू धर्मानं? पहिला देव सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी देवो। आता आपण 33 कोटी म्हणायचं,
किती म्हणायचं? आणि या 5 देवांच्या मध्ये पहिला नंबर कुणाचा आहे? मातृदेवो भव. बघा आमच्या विद्यार्थ्यांना विषय सुद्धा कसा टाकलाय, मातृदेवो भव. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात पहिला जर देव कोणता असेल तर माझ्या बंधू भगिनींनो आपल्या घरामध्ये असलेली आपली आई आहे. आई इतका मोठा देव या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही आहे. हिंदू धर्मानं सांगितलंय, केवळ हिंदू धर्मानं सांगितलं पांचाली असं नाहीये. मी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. बौद्ध धर्मामध्ये देखील गौतम बुद्ध म्हणतात मातु पितु पटानम उतदारस्य संगम. आई वडिलांच्या सेवेशिवाय या जगामध्ये दुसरी कोणतीच मोठी सेवा नाहीये. मी इस्लाम धर्माचा अभ्यास केला. मोहम्मद पैगंबरांनी कुराणामध्ये सांगितलं, काय सांगितलं? माँ बाप राजी तो अल्लाह राजी. माँ बाप के चरणों के नीचे ही जन्नत है. स्वर्ग काय? आई वडिलांच्या सेवेमध्ये स्वर्ग आहे. स्वर्ग इतरत्र शोधण्याची अजिबात गरज नाहीये. आणि म्हणून धामणगावच्या माझ्या उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना मला सांगायचंय की आपण आपल्या घरामध्ये असलेल्या आईला पहिला देव मानलं पाहिजे आणि त्या आईचीच आपण सेवा करायला लागलं पाहिजे. कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. जगामध्ये आई इतकं मोठं कोण दैवत. आज मला महिन्याला एवढी मोठी पगार मिळते. त्या पगारीचा मालक तुला बनविला माझ्या मायावा. तुमच्या सारख्याच 9 वारीतल्या माझ्या अशिक्षित आई. मी 8व्या वर्गामध्ये चंद्रकांतजी शिकायला होतो. 8व्या वर्गामध्ये एके दिवशी अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास करता करता लाईट गेली. माझ्या माईनं दिवा लावून आणला, माझ्याजवळ ठेवला आणि माझी माय म्हणले बाळा या दियाच्या उजेडावर अभ्यास करे माय आणि शिकून तुला या दियासारखा तरी उजेड पडू. मी त्या दिव्याच्या उजेडावर भालेरावचे अभ्यास करतोय न करतोय. अर्ध्या तासामध्ये पटकन लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली. तिनं माझ्या तोंडावून आणि डोक्यावर हात फिरवला. जगामध्ये तोंडावून आणि डोक्यावर हात फिरवायला माय आहे तोपर्यंत जगात सगळ्यात श्रीमंत माणूस तोच आहे. ज्या दिवशी आपल्या तोंडावर आणि डोक्यावर हात फिरवायला माय राहत नाही त्या दिवशी या जगामध्ये आपला आपण तुम्ही विचार करून बघा. दिवसा घराच्या बाहेर जा, संध्याकाळी घरी या. घरी आल्याबरोबर बायको विचारते किती कमावले. पोरं विचारतात खायला काय आणले. फक्त माय विचारते बाळा तुझं लई तोंड बारीक झालंय माय. दिवसभरात काही खाल्लं का नाही लेकरा. उपाशी तर हा विचारणारा या जगामध्ये जर कोण असेल तर ती आपल्या घरातली आई. तुम्हाला मुद्दाम मी सांगतोय की 8व्या वर्गामध्ये मी अभ्यास करतोय. करता करता लाईट गेली. माझ्या आईनं दिवा लावून आणला. दिवा जवळ ठेवला. थोडा वेळ अभ्यास केल्याच्या नंतर लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय जवळ आली. तिनं माझ्या तोंडावरून डोक्यावर हात फिरवला आणि माझी माय म्हणजे बघ बाळा शिकलेल्या माणसाचा म्हणजे त्या लाईटीच्या बल्बासारखा फरक पडतोय माय. नाही शिकलेल्या माणसाचा म्हणजे या दियासारखा कमीच राहतोय माय. तेव्हा लई शिकावं आणि तो लाईटीसारखा फक्त उजेड पडावा. माझ्या आईनं 8व्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला त्या मंत्रानं आज मला प्राचार्य केलं, प्रोफेसर केलं. एवढंच नाही तर महिन्याला 3.5 लाख रुपये पगारीचा मला. एक अशिक्षित आई जर मनावर घेतली तर काय करते याचं उदाहरण मला माझ्या आईचं सांगताना माझी छाती भरून येते. आणि म्हणून आईला कधी विसरायचं नाही. पण माय माय म्हणजे माय कुणाला म्हणते तो, आई कुणाला म्हणावं म्हणजे आपल्या आई कुणाला म्हणा तेवढा बघा.
त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. नाहीतर बऱ्याच गावामध्ये आम्ही प्रश्न विचारतो आणि लोकांना काही उत्तर येत नाही. एका गावात गेलो आणि लोकांनी प्रश्न विचारला, सांगा रे बाबा म्हणलं नारळाची झाड सगळ्यात जास्त कुठं आढळून येतात. एक जण उठला म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्यांना उत्तर दिलं म्हणला डाळ द्यायच्या डब्यावर. काय लोक उत्तर देतील सांगता येत. एकदा मी प्रश्न विचारला आमच्या वर्गातल्या मुलांना, सांगा रे मुलांना 2 ऑक्टोबरला ज्या बापूजीची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय. एक पोरगा उठला म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्याने उत्तर दिलं म्हणला आसाराम बापू. मांजरजीने बरोबर उत्तर दिले, पण ते सुद्धा अर्ध चुकलंय ना अर्ध कराय. लेकराला जन्म देते तिला आई म्हणावं का. संतांना विचारा, संतांना विचारा. इकडे संतांचे फोटो लावले. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना विचारा, माऊली आई कुणाला म्हणावं, आईला आई कुणाला म्हणावं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं, माऊली म्हणतात आणि अंगा जीवाची करोडी संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती परी जीवे उभगणे ही स्थिती न पाहे. काय सुंदर व्याख्या. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. आई तिला म्हणावं, आई तिला म्हणावं जिनं लेकरावून आपलं शरीर तर वाळून टाकलंय. यात काय नवल आहे. पण शरीर दुसरं वाळून टाकलं नाही तर जिनं जीव सुद्धा लेकरावून वाळून टाकलाय तिला माय, तिला आई म्हणावं. नाहीतर मॅचिंगचा चप्पल घातलाय, मॅचिंगची साडी घातली, मॅचिंगची ब्लाउज घातलाय, मॅचिंगची टिकली लावली, मॅचिंगचं काय ते फटाला लावते ते. मी नेहमी विनोदानं म्हणतो काळा कलर केसांना, पांढरी पावडर तोंडाला, नेल पॉलिश नखांना, लिपस्टिक ओठांना, कळे नाही बायको आहे की रंगाचा कारखाना. असं सगळं मॅचिंगचं घातलंय, उत्काची चप्पल घातली आणि ती पडसाड केली आणि लेकराला हाताला धरलंय आणि टक 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 करत मम्मी निघाली. लेकरू माग रडाले पडाले. लेकराचं काही लक्ष. तेवढ्यामध्ये त्या मम्मीनं लेकराला उचललं, जवळ घेतलं आणि लेकराचा पापा घ्यावा म्हणलं की म्हणजे नको माय. पापा घेतला, पप्पी घेतली तर फटाचं लिपस्टिक खराब होईल. ज्या मम्मीला लेकराच्या मुखा घेताना ओढाच्या लिपस्टिकची चिंता वाटते, संत तिला आई म्हणायला तयार नाहीये. संत काय म्हणतात. रडत मागे सांगे पोर ती काय पोर माऊली. माऊली कुणाला म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची आती करीला भाविन प्रीती. तिला माय म्हणावं. लेकराला जन्म दिला म्हणून कोणी माय होत नाही. जिनं लेकरासाठी इकडं लेकराच्या पायामध्ये चटकन काटा टोचावा आणि तिकडं घळकन डोळ्यात पाणी यावं, तिला काय म्हणावं. तिला माय म्हणावं. बरं खेड्यामध्ये आईला काय म्हणतात पारंपरिक. खेड्यामध्ये आईला काय म्हणतात. माय. मायची आई झाली, आईची मम्मी झाली, मम्मीची मॉम झाली आणि मॉमची मम. आणि एखाद्या आडाणी बाईला सुद्धा तिच्या लेकरांना मम म्हणलं ती ग्रॅज्युएट झाल्यासारखं वाटते. पण बघा माय हा शब्द उच्चारताना आताही घरी उच्चारून बघा. घरी गेल्यानंतर माय म्हणताना माय पोटाला चिटकतात, थोडा थुंका लागतोय, ओलसरपणा येतो, अंतःकरणातून एक जिव्हाळा, एक प्रेम, एक वात्सल्य निर्माण होतं. माय 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 म्हणताना आणि मग दुसरं काही म्हणताना होत नाही. म्हणून आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणतात मायेला माय म्हणता ओठाला ओठ भिडे, सुलतीला काकी म्हणता किती अंतर.
सुद्धा येते जीजीला जीजी म्हणता झाला जीवेला निवारा सासूला सासू म्हणता गेला तोंडा तोंड कशा सोना हसाल्या बरं झालं तिला तसंच म्हणावं लागतं पण बघा मायेला माय म्हणता ओठाला ओठ भिरे सुलतीला काकी म्हणता किती अंत म्हणतात खेळामध्ये माय म्हणतात शब्द उगत बनलेले नाही तो माय म्हणजे मातृत्वाचा येतील शब्द बनलाय शिक्षक शी म्हणजे शिस्त क्ष म्हणजे क्षमता क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना शब्द बनलाय मंदिर म म्हणजे मंगलमयता दी म्हणजे दिव्यता र म्हणजे रमणीयता शब्द बनलाय महिला म म्हणजे महत्वाकांक्षी ही म्हणजे हिताकांक्षी ला म्हणजे लालरी शब्द बनलाय युवक यु म्हणजे युक्ती हो म्हणजे वक्तशीरपणा क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना तसा शब्द बनकारी प्रत्येक शब्दाचे अर्थ आहे बरं मानवामध्ये शब्द बनलाय व्यसन कसा बनला शब्द व्य म्हणजे व्यय होणे स म्हणजे समाप्त होणे न म्हणजे नष्ट होणे व्यय संपत्ती होते समाप्त चारित्र्य होत नष्ट शरीर होत या तिन्हीची नश्वरता व्यसन हा शब्द सांगतो उगत शब्द बनलेले ना शब्द बनलाय सासू कसा बनला शब्द पुढील शब्द कसा बनला सासू सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना जी बाई घरामध्ये सारख्या सूचना देते तिचं नाव मग एका मला विचारलं एका मला सर गुरुजी मग सून म्हणजे काय मग थोडा विचार केला म्हणजे खरंच सून शब्द कसा बनला असं बघा कसा बनला सू म्हणजे सूचना न म्हणजे नको नको जिला सूचना नको असतात तिचं नाव मग मला एकाने विचारलं सेकंड इयरच्या पोराला म्हणले सर सासरा म्हणजे काय थोडा विचार केला म्हणजे सासरा कसा शब्द बनला सा म्हणजे सार स म्हणजे सहन करून रा म्हणजे राहणारा सार सहन करून राहणारा त्याचं नाव सासरा बऱ्याच सासरी पडला असत माझा म्हणजे म्हणले की सगळं सहन करून राहायची वेळ आता आलेली आहे तर शब्द उगीच बनत नाही कसा माय हा शब्द बनलाय मा म्हणजे मातृत्व ये म्हणजे यज्ञ शब्द बनलाय आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वरत्वाचा आत्मा ज्याच्या ठिकाणी वास करतो तिला आपण आई म्हणतो महाराजांनी सांगितलं की सगळ्या संतांनी आईचं वर्णन केले बघायचं संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरींनी माझ्या युट्यूबवर जवळपास कितीतरी प्रवचन टाकलेले रामकृष्ण बोलते या युट्यूबवर तुम्हाला सांगतो मी अनेक प्रवचन केलेली आहेत अनेक सप्ताहामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा 17व्या अध्यायाची 207वी ओवी आहे कोणती ओवी आहे सकळ तीर्थांची येदुरे जिये का माता पितरे तये सेवेची तीर शरीरे लोन किले तुकाराम महाराजांना विचारलं महाराज आम्ही कुणाची सेवा करावं आम्ही कुणाच्या तीर्थाला जावं तुकाराम महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी तेने नवदावे तीर्थासी कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले तुका म्हणे माय बापे आवडी देवाची करूपे मला वाटतं दिलेला वेळ संपलाय आता किती मिनिट घेऊ सांगा एक 10 मिनिट घेऊ तुमचं कसं चाललंय दोघा रस्त्याने चालले होते कोणाची ओळख कोणाला नव्हती एक जण म्हणला आपला परिचय म्हणजे डॉक्टर मग द्या की इंजेक्शन तसं करू द्या एक गोष्ट लक्षात घ्या सूर्यातली माझी माय किती हुशार आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर ओळ्या म्हणताना सुद्धा आमची माय काय म्हणायची हो कोणत्या ओळ्या म्हणायची माझी माय तोंडाला लागे तोंडाला लागे तुका नियंत माझो बाळ मी त्याचा मोगा
तोंडाला लागी मांड मला माझ्या बाळाचा मुखा जिलाबी परी अशा मी ओव्या म्हणल्या आमच्या गावाकडे ओव्या म्हणल्या प्रवचनामध्ये प्रवचन संपल्यास आमच्या गावातल्या बाया पाया पडायला म्हणल्या गुरुजी किती दिवस सुट्टी आहे मी म्हणलं काय झालं मायावा नाही म्हणजे लग्नामध्ये जात्यावर ओवाळ म्हणायला बाया सापडणार म्हणलं ह्या ठेवून मला आता ओव्या म्हणा आईचं प्रेम काय आईचं प्रेम काय मला सांगायला लागलो तर बराचसा वेळ जाईल आता मला डायरेक्ट 2-4 उदाहरणं देऊन भाषण संपवायचं जास्त वेळ घ्यायचा नाहीये माझ्या आईचं उदाहरण देतो आईचं काय प्रेम असतं बघा माझं गाव हे अहमदपूरहून पश्चिमेला 20 किलोमीटरवर हायवेला देवकरा नावाचं गाव आहे घरचे 18 विश्व दारिद्र्य होतं गरिबी होती हॉस्टेलला शिकायला होतो तसा या ठिकाणी आमचा विद्यार्थी पब्लिक स्कूलला शिकायला होता तसा मीही वसतिगृहाला शिकायला होतो महिन्याला कधीतरी घरी जायचा माझ्या मायावा एकदा महिन्याला घराकडे वापस गेलो सायंकाळी शेवटच्या गाडीनं आणि 7 वाजता जाऊन आता दरवाजात उभा टाकलोय तेवढ्यात माझ्या माईने मला बघितल्याबरोबर माईने दुर्बीणची दिवसभर काबाड कष्ट करून आली होती दुर्बीणची 1.5 भाकर मोडून आपल्या ताटात वाढून घेतली होती दुर्बीण भाकर शिल्लक नव्हती पहिलाच घास माझ्या माईने आता तोंडाजवळ आणला होता तेवढ्यामध्ये मला दरवाजात आलेल्या माईने बघितलं आणि वाढून घेतल्याचं ताट एकदम बाजूला चाललं आणि माझ्या माईने कडाकड बोट मोठी म्हणजे बरं झालं बाळा आला तर लेकरा काल सण होता माय सणासारखा सण गोड लागला नाही माय पोळ्याकडे गेलेल्या लेकरा रात्री स्वप्नात बी आलता ते माय आता मला सांगा चंद्रकांतजींचं तर अर्ध्यावरती डाव मोडला अजूनही एक कहाणी अशावर मला वाटतं वयाच्या 40व्या वर्षी आपला साथीदार सोडून लावा खरं आयुष्यातलं प्रेम तर 40च्या नंतरच असतं केवढं मोठं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये हे तिन्ही लेकरं ज्या आईच्या कुशीमध्ये विसावत होती जी आई या लेकरांच्यासाठी काबाड कष्ट करत होती ती आई या जगामध्ये नाहीये या लेकरांसाठी केवढा दुःखाचा प्रसंग आहे मला सांगा आणि म्हणून तर कवी म्हणतात की प्रेम स्वरूप आई वासवले तुझं कोणत्या उपाई प्रदीपजी म्हणतायत आर्यनाथजी म्हणतायत मनीषा म्हणते की आई आता कुणाला मी आई म्हणू या जगामध्ये आता आमची आईच राहिलेली नाही तू मायले करुणी तू ताता तुझी झाली आता कसे करू मी नाही जगात झाली आबाया जीवाची तुझी उडीवती आई तरी आई सण आला गोट्यामध्ये गाय बघितले त्यांचं प्रेम बघितले की तुझी खूप आठवण येते आता तूच नाहीये मला कोण आहे चित्ती तुझी स्मरणा काही आई हवी म्हणून सोडील जीवने काय आई आज मला विद्या मिळते आहे आज मला पैसा मिळालाय ग आज मला समाजामध्ये खूप मान मिळतोय ग पण हे बघायला माझे माहितीच नाहीये ग आई एकदा मला भेटणार ग आई मला एकदा बोलणार ग विद्या प्रतिष्ठा
लाभे आता मनाई आई विना परी हा पोर कातराई. खरं सांगू तुम्हाला सारे मिळे परंतु सारे मिळे परंतु आई पुन्हा नव्हे. आता या लेकरांना खरं सांगू तुम्हाला मुलं एखाद्या वेळेस लग्न झाल्याच्या नंतर बायकोमध्ये गुंग होतील हो. एखाद्या वेळेस मुलांना आईची आठवण सगळ्यांनाच आईची आठवण येते. पण माय लेकी इतकं प्रेम माईवर या जगात कोणाचं नाही. माय बापावर या जगात जर सगळ्यात जास्त प्रेम करणारा कोण असेल तर आपल्या पोटाला आलेली मुलगी आहे. आपल्या पोटाला आलेली मुलगी आहे. मला 2 माय लेकी आहेत. मला 2 मुली आहेत. दोघींची लग्न झाली. एक लातूरला राहते, एक मुलगीला राहते. मी भाषणाच्या निमित्तानं फिरतो. माझे माय बापू माझ्या बायलेकीचा दररोज 2दा फोन येतो. पिताजी कुठं आहे? म्हणलं माय मी 10 महिन्याला भाषणाला गेलोय ग. पिताजी जास्त फिरत जाऊ नका मग ऑक्सिजन पाहिजे. तुमचा आवाज बसलाय काय तर बरोबर नाही की काय बायलेकीचं प्रेम. लेकीचा जन्म जसा गाजराचा वापा येणार तुम्हाय बापा पाणी देऊन काय नापा. लेकीचा जन्म कोण्या घातला या देवा ज्याच्या पोटी जन्म घ्यावा त्याची घडण मला देवा. इथं बसलेल्या प्रत्येकानं बघावं, मनामध्ये विचार करून बघावं. खरी मनातून जर काळजी करणारं या जगात माईच्या नंतर जर कोण असेल तर आपल्या पोटात आलेली बायलेकच आहे हो. पण चंद्रकांतजीची दोन्हीही मुलं संस्कारी आहेत. त्यांना मी इथं हात देऊन विनंती करणार आहे की वडील आता एकटे पडलेले आहेत. त्यांना आपली साथीदार गेल्याची ओलीव भासू देऊ नका बाळांनो. याच्या इतकं मोठं पुण्य या जगाच्या पाठीवर सारे मिळे परंतु आई पुन्हा नव्हे. साथ माझ्या कंद पेटे आई तुझ्या विरोधी ब्रह्मांडात कैलास सोडून उल्के समान वाटे तो निदा. तुम्हाला एवढ्या कविता जर म्हणायला लागलं तुम्ही एवढंही मला साधं समजू नका की इथं भाषणाला आलोय म्हणजे काहीतरी माहित असतं का आलो. पण आता गुरुजींनी माझा जास्त वेळ घेतला. परंतु मला आता कमी बोलावं लागेल. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ये जन्म तो फिरोनी आता कितीतरी होऊया कितीतरी येतात. बघा यशवंताची कविता आई मनोनी कोणी आई सहा कुमारी मग शोककारी अति आयते. मी तुम्हाला सांगत होतो माझ्या माईनं मला बघितलं. माझ्या माईनं मला बघितलं. माझे माय बाप हो वाढून घेतलेलं ताट एकदम बाजूला सारलं. कडा बोट बुडले. माझी माय म्हणजे बाळा बरं झालं रे माय लेकराला काल सण होता माय पोळ्या गेल्या नाही. रात्री सपनात सासरे लेकरा बरं झालं माया. मनात मनात माझ्या माईनं मला पायी पायला तांब्यावर पाणी दिलं. माझ्या माया
ते पाणी घेऊन मी नहानीमध्ये जाऊन पाय धुवायलोय आणि वापस येऊन बघायलोय तर काय महिन गोदर अंतरलं होतं पांचाली आणि स्वतःला वाढून घेतलेलं ताट त्या गोदराच्या समोर ठेवलं होतं आणि माझी माय म्हणू लागली बाळा जेवण. मी म्हणला गाई माझी माय दिवसभर काबाड कष्ट करून आली आहेस माझी माय तुला भूक लागली असेल ना गाई दुर्दिष्ट भाकर शिल्लक नाहीये माझे माय तुला भूक लागली असेल ना गाई तू जेव ना गाई तू जेव ना गाई. त्यावेळेला माझ्या आईने दिलेलं उत्तर आहे माझी माय म्हणाली खरं सांगू बाळा माझं पोट भरलेलं माझं पोट. मी म्हणतो आई एकही घास खाला नाहीस माझे माय आणि तुझं कसं पोट भरलं. तेव्हा माझी आई म्हणाली खरं सांगू का बाळा तुला बघितलं माझं पोट भरलं तुला बघितलं माझं पोट भरलं. लेकराला बघितल्याबरोबर पोट भरणार जर या जगामध्ये कोण असेल तर माझ्या माय बाप हो आपल्या घरामध्ये असलेली आपली आई आहे आणि म्हणून त्या आईला आपण कधीच विसरायचं नाहीये. आता खूप आईवरच्या मला 100 कविता पाठ आहे पण आता ते सगळं सांगत नाही. आज आईचा विषय दिलाय म्हणून चंद्रकांतजी आईवर बोलावं नाहीतर घोल करतात. बापाचं महत्व सुद्धा कमी नाही बरं. आईवर बोलायला गेलो आईवरचं भाषण संपलं आणि भाषण संपल्या एक लेडीज खेळत आलं मला बघण्याचं कुठं आहे. मला वाटलं आपलं भाषण चावलं. मी जवळ आले म्हणलं का मामा भाषण आवडलं का कोणाचं भाषण. मामा एवढं राग काय झालं म्हणजे एक तासापासून ऐकायला म्हणला आई लई चांगली म्हणून बाबाचं काही काम नाही का. म्हणलं मामा मला विषय आई दिलाय म्हणून मी आईचं महत्व सांगितलं. काय आईचं महत्व झालं मग पोरग आधीच मला पोषण झाले त्याच्या माईला विचारतंय माझ्याकडे डुकून बघा ना तुम्ही आता माय लई चांगली म्हणल्या तर मला घराच्या जवळ आणि तेव्हापासून मी बापावर सुद्धा बोलायला सुरुवात केली. माझ्या मोबाईल मध्ये बापावरचे सुद्धा माझे प्रवचन आहे. 2 वेळी सांगतो की आईच्या माय बापाचं महत्व कसं आहे. माय घरात राहते म्हणून दारात फुलत राहील. माय घरात राहते म्हणून दारात फुलत आहे. बाप पाया झाला म्हणून हरकत माझा कळत आहे. बाप पाया झाला म्हणून हरकत माझा. चंद्रकांतजींनी नोकरी करतात असं मला सांगितलं. त्यांनी कष्ट केले म्हणून या लेकरांना सुखाचे दिवस बघायला मिळाले. बापाचं महत्व सुद्धा कमी नाही. माया बापाची कहाणी बाप मायनार पाणी ऐका माय बापाची कहाणी मायनारी खोबर बापनारी खोबर मायनार पाणी पुन्हा आईला विसरायचं नाही. बापा 2, 4 ते 10 वर्षापूर्वी माझे वडील आज मला कळतंय बापाचं काय म्हटलं. महिन्याला कधीतरी गावाकडे गेलो आई वडिलांना शहरामध्ये करमायचं नाही. वारकरी संप्रदायाचे सुंदर गायक माझे वडील होते आणि मी गावाकडे गेलो की गावातल्या तिथं मुख्य वट्यावर बसलेले असायचे. आमचा रामकिसन येणार आहे दोन काय आता राज्याचा मुख्यमंत्री येणार आहे. त्या माणसाला म्हणायचं आमचा रामकिसन येणार आहे. रामकृष्ण जरी नाव असलं तर त्याच्या मागे रामकिसन आणि कुणी माणूस आला की म्हणायचं आमचा रामकिसन येणार आहे. आणि माझी कार दिसल्याबरोबर त्यांना अटॅक आलेला होता, पॅरालिसिस झालेला होता. माझी गाडी बघितल्याबरोबर तारकन त्या वट्यावरून काठी घेऊन उठायचे आणि त्यांच्या अंगामध्ये
100 हातीचं बळ यायचं आणि सगळ्या गावाला सांगत होतायचं। आमच्या रामकीर्तन त्या गावात परवाच्या लय चांगलं झालं। अरे खरं सांगतो तुम्हाला, माय बापाला काही लागत नाही। माय बापाची सेवा म्हणजे काय आहे? चांगलं वागणं, चांगलं काम करणं, हीच आई वडिलांची सेवा। मी जेव्हा कीर्तन ऐकायला बसायचा, कारण मी वारकरी संप्रदायातला पायिक आहे, कीर्तन संपल्याच्या नंतर जागराला बसायचा। माझे वडील हळूच पाठीमागून यायचे, डोक्याला हात लावायचे, म्हणायचे बाळा चल माझे झोप 2 वाजले, अरे जागला असते दुसऱ्या दिवशी तुला ड्युटी करता येणार, तुम्ही डोळे लाल होते, चल माझी। त्याच्यानंतर आता मी गावाकडे जातो, कीर्तनात बसतो, जागरात बसतो। मला कोण म्हणतंय आता की चल घरला जाऊन झोप म्हणणार? या जगामध्ये आता जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत या जगामध्ये तुमच्या पाठीवरून शाबासकीचा किंवा संकटाच्या काळामध्ये तुम्हाला आधार देणारा हात आहे। आणि म्हणून त्या आई वडिलांना आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाही। त्या आई वडिलांना आयुष्यामध्ये कधीच विसरायचं नाहीये। बघा पूर्वीच्या काळी आमच्या माया लेकराला झोपवताना काय म्हणायच्या हो? पाना काय म्हणायच्या पहिल्या काळातल्या माया? निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई, आज माझ्या पारसाला झोप का येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे। तुम्हाला सगळं माहिती आहे, आता मी ती सगळं कोणी नाही, पण आता अलीकडच्या मम्मी सुद्धा पाळणा म्हणतात बरं, ऐकायचं का मम्मीचा पाळणा? काय आवाज आहे? पहिल्या दिवशी फिल्मी जगणारी आला वंशाला बाळक तरी, अमिताभ बच्चन पहिल्या अवतारी दुसऱ्या दिवशी आली हो रेखा, जया बच्चन घेतले बाळाचा मुख, श्रीदेवी येते बाळाला झोका आमच्या माझी लावणी बाशिवांना पाळण्यात टाकले। त्या पाळण्याची जोडी आता मध्ये घेतली आणि माझी लावणी बाशिवांना पाळणं म्हणतात। तू जागती काय वाला निघ शिवराया, मग निर्जना तशाच घाटा खाली, कोकणच्या सवदाचाली मग निर्लीना बाळा मावळ पेट, शिवनेरी जुन्नर पेट, तो तिकडे सिद्धी समान, आईकडे कमल खान, पलीकडे कुरुक मैदान, हे आले रे बाळा तुझी धराया, निज रे निज शिवराया। बाळा शिवा लहान आहे तर आराम करून घ्या, मोठेपणी तुम्हाला मुघलांच्या विरोधामध्ये रात्र जागून काढायचे। हा संस्कार माझी जाऊन बा शिवाच्या वरती केला, म्हणून शिवा जाणते राजे श्रीमान योगी। तुम्ही इथं बसलेले वारकरी संप्रदायाचे मोठे पाटील आहेत, आमचे पांचालजी आहेत, आत्मारामजी आहेत, आमचे काय नाव आहे कुलगुंडेजींची आमची चर्चा बघा झाली, मोठी टप्पू माल त्यांच्या गळ्यामध्ये आहे। तुम्ही सगळे जण मदालसा म्हणता की नाही? या जगामध्ये मदालसा नावाची एक आई झाली होते पाटील, आणि त्या मदालसा नावाच्या आईने लेकराला पाळण्यामध्ये टाकले, पाळण्याच्या हातामध्ये दोरी घेतलेली आहे, आणि या मदालसा नावाची आई लेकराला काय पाळणा म्हणते हो? हरिहर शिवंत मलमूत्राचा माळा वै कर्म घातले, क्रमिकताचा सांगा रव रव दुर्गंधी अनंत देवबाला, स्मरे तू हरिहरा शरण जाई गोमा, पर्यंत मला रसा पर्यंत मला रसा,
आवडणं झाले का? मी आमच्या वर्गातल्या पोरांना 13वी 14वी 15वीला शिकवतो म्हणतो बघा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एवढा मोठा संदेश आहे की सुंदर आहे हे म्हणाल म्हणलं पूर्ण गाणे म्हणते मेहनत से जा रहा था अकबर तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं काय गाने हैं पर्वतों से ज्यादा मैं टकरा गया गाने आंध्राचं काय तेरा रास्ता देख रही शिगडी पे दिल से आता शिगडी पर दिल शिकवायचं आहे काय गाणे पण आमचे गाणे कसे होते बघा एक धागा सुहाता शंभर धागे दुखाते बरसाई है वस्त्रमाला तुम आयो जाते एक धागा सुहाता सुख के सब साथी दुख में ना तो जिंदगी के एवढे काही घर से बाहर निकलना पड़े।